कल्पना करा, ना प्रकाश, ना अंधार, ना मृत्यू, ना सुटका, फक्त वेदना ज्या कधीच थांबत नाही. गरुड पुराणात सांगितलेला अविची नरक हा असा नरक आहे जिथे शिक्षा कधीच संपत नाही. पण हा नरक कोणासाठी आहे आणि यामागची खरी शिकवण काय आहे ते पाहूया. गरुड पुराणानुसार अविची नरक त्यांच्यासाठी आहे जे देवधर्म आणि सत्याची निंदा करतात, स्वतः पाप करून इतरांनाही पापाकडे ढकलतात, अहंकारात स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात, आपल्या माणसांची थट्टा करतात. या नरकात आत्म्याला अतिशय खोल अथांग गर्तेत फेकलं जातं. ना खाली तळ ना वरती आकाश. आत्मा सतत पडत राहतो आणि प्रत्येक क्षणी वेदना नव्याने सुरू होते. इथे शिक्षा शरीराची नाही, विचारांची असते. गरुड पुराण एक गोष्ट ठामपणे सांगतं, जे माणूस सत्य नाकारतो तो स्वतः अंधारात पडतो. देवावर विश्वास असो किंवा नसो, पण कर्मांवर विश्वास ठेवायलाच हवा. जर आपण अहंकार सोडला, सत्य स्वीकारले, चांगुलपणाचा सन्मान केला, तर अविची नरक आपल्या वाट्याला कधीच येऊ शकत नाही. अंतहीन वेदना टाळायच्या असतील तर आजच विचार करा आणि विचार बदलायला सुरुवात करा. हा संदेश उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.